मॅडम, आपण बाभळगाव जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवार आहात आणि निवडणुका जवळ आलेली आहेत. काय आवाहन करणार आहे आपण मतदारांना? असे कोणते मुद्दे विकासाचे घेऊन आपण मतदारांसमोर मते मागण्यासाठी जात आहेत? आणि काय विकास करण्याची आपली अपेक्षा आहे? मी डॉक्टर मोनिका राम शिंदे ही बाभळगाव सर्कलमधनं प्रथमच उभी राहिली. मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या गटातनं. मी अ, उमेदवार असून मी प्रथम माझ्या इथल्या सगळ्या मायबापांना हे आवाहन करत आहे की जे काही आधी राजकर्त्यांनी जी काही सुधारणा केली नाही, की जी अपूर्ण राहिलेली आहे, ती आपण पूर्णत्वास नेणार आहोत. जसे रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, शेतीचे रिलेटेड सगळे काही प्रश्न उद्भवलेले आहेत. शिक्षणातल्या असणाऱ्या मूलभूत गरजा, तसेच स्त्रियांचं सक्षमीकरण आणि बचत गटातील महिलांचे खूप सारे प्रश्न आहेत, जे आपण पूर्णत्वास नेणार आहोत. तसंच हा गोदाकाठ आहे, जिथे पाणी भरपूर मुबलक प्रमाणात आहे. इथे फळांची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते. आपल्या भविष्यात इथे फूड प्रोसेसचा मोठा प्लॅन्ट येणार आहे, की ज्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल. तसंच येथील बऱ्याचशा स्त्रिया ह्या UPSC MPSCच्या तयारी करत आहेत, ज्याच्यासाठी त्यांना औरंगाबाद, पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागतं. त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन शिबिरं तयार करणार आहोत. मी डॉक्टर मोनिका राम शिंदे, बाभळगाव सर्कल येथून मशालीची उमेदवार उभी आहे आणि माझ्याबरोबर सौ मनीषा मुंजाभाऊ कोल्हे आणि श्रीधर गिराम हे पंचायत समितीतून उभे आहेत. आम्हाला तुम्ही सर्व मायबापांनी मशालीचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आम्हाला पुढचे 5 वर्ष तुमची सेवा करण्यासाठी संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.